नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा विचार सांगणार आहे, जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. तयार आहात का? स्वतःला बदलण्यासाठी? लक्षात ठेवा, यश हे नशिबाने मिळत नाही, तर मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य विचारांनी मिळते. जर तुम्ही आयुष्यात मोठं स्वप्न पाहत असाल, पण वारंवार अपयशामुळे निराश होत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील काही मिनिटात मी अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडू शकते. चला तर मग सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या आयुष्यात असा क्षण कधी आला आहे का, जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की आता सगळं संपलं? जेव्हा आपल्याजवळ कोणी उभं नव्हतं, जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू होते, पण ते पुसण्यासाठी कोणाचाच हात नव्हता, जेव्हा मेहनत करूनही यश मिळत नव्हतं? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी जी गोष्ट सांगणार आहे, ती कदाचित तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. एका छोट्या गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याचे वडील रोज मजुरी करायचे आणि आई इतरांच्या घरी जाऊन काम करायची. घरात 2 वेळच्या जेवणाचीही खात्री नव्हती. पण त्या आई-वडिलांनी मुलाला एक गोष्ट रोज शिकवली, "बाळा, आपण गरीब असू शकतो, पण आपल्या विचारांनी कधीच गरीब होऊ नकोस." तो मुलगा दिवसा शाळेत जायचा आणि रात्री एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. अनेकदा पोटभर जेवण नसायचं, पण स्वप्न मात्र मोठं होतं. एक दिवस परीक्षेत तो नापास झाला. संपूर्ण गाव हसायला लागलं. कोणी म्हणालं, याच्याकडून काही होणार नाही. कोणी म्हणालं, शिक्षण सोड आणि आई-वडिलांना मदत कर, काहीतरी कामधंदा कर, कामाला लाग. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी खरंच अपयशी आहे? तेवढ्यात त्याची आई त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली, "बाळा, लक्षात ठेव, पडल्यामुळे माणूस हरत नाही. उठण्याचा प्रयत्न सोडतो तेव्हा तो हरतो." त्या एका वाक्याने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. त्याने पुन्हा अभ्यास केला, पुन्हा मेहनत घेतली, अपयशाला शिक्षक मानलं आणि स्वतःला घडवत राहिला. काही वर्षांनी तो मोठा अधिकारी झाला. जे लोक त्याची थट्टा करीत होते, तेच लोक त्याच्या यशाचे कौतुक करू लागले. मित्रांनो, ही गोष्ट फक्त त्या मुलाची नाही, ही गोष्ट त्या प्रत्येकाची आहे, जी आज संघर्ष करत आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, जर तुमच्याकडे मोठी ओळख नसेल तरी चालेल, पण जर तुमच्याकडे मेहनत, आत्मविश्वास आणि चांगले जर संस्कार असतील, तर तुम्हाला यशापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत, अपयशातून पुन्हा उभं कसं राहायचं, आत्मविश्वास कसा वाढवायचा, मेहनतीचं खरं महत्त्व काय आहे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणते संस्कार आवश्यक आहे. चला आता आपल्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. मित्रांनो, जर मुलाच्या आयुष्यात एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे त्याची परिस्थिती. बदलला होतो तो त्याचा विचार. लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाला हरवत नाही, तर नकारात्मक विचार हरवतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे म्हणतात, तुझ्याकडून होणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल काय विचार केला, यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, हे जास्त महत्त्वाचे आहे. एक शिल्पकार जेव्हा दगडावर छिन्नीने घाव मारतो, तेव्हा पहिल्या घावात मूर्ती तयार होत नाही, दुसऱ्या घावात नाही, शेकडो घावानंतर त्या दगडातून एक सुंदर मूर्ती साकारते. आपले जीवनही तसेच आहे. आज तुम्ही करत असलेली मेहनत कदाचित कोणालाही दिसणार नाही, पण उद्या त्याच मेहनतीचे फळे संपूर्ण जग पाहतील. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो, जेव्हा सगळे तुम्ही साथ सोडतात, तेव्हा 2 गोष्टी कधी साथ सोडत नाहीत, तुमची मेहनत आणि तुमचे संस्कार. पैसा हरवला तर तो पुन्हा मिळू शकतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, पण चारित्र्य आणि संस्कार गमावले
तर सर्व काही गमावल्यासारखे होते. म्हणून आपल्या आईवडिलांचा आदर करा, गुरुजनांचे आशीर्वाद घ्या, प्रामाणिकपणे काम करा, कारण चांगल्या कर्माचे फळ कधी ना कधी नक्की मिळते. आणि आता मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. आजपासून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहता? जर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नसेल, तर आजच तुमचे ध्येय ठरवा. ध्येयाशिवाय केलेली मेहनत म्हणजे दिशाहीन प्रवास. म्हणून आज एक निर्णय घ्या. मी अपयशाला घाबरणार नाही. मी माझ्या स्वप्नांसाठी रोज मेहनत करेन. मी वेळेचा आदर करेन. मी चांगले संस्कार जपेन आणि कितीही संकटे आले तरी हार मानणार नाही. कारण लक्षात ठेवा, सूर्य रोज मावळतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या तेजाने उगवतो. माणसाचेही संकटानंतर पुन्हा उभे राहायला शिकले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात यश मिळते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे, ज्यांनी जगाला शिकवले की गरिबी यशाच्या मार्गातील अडथळा नसतो. हार मानणे हा खरा अडथळा असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म एका अतिशय साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील बोट चालवण्याचे काम करायचे. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. लहानपणी कलाम सर सकाळी लवकर उठून वर्तमानपत्र वाटायचे. त्या पैशातून ते आपल्या शिक्षणाला मदत करायचे. अनेक दिवस त्यांनी अभावातच जीवन जगले, पण त्यांनी आपल्या स्वप्नांचा त्याग केला नाही. त्यांच्या मनात एकच विचार होता, मोठी स्वप्ने पहा, कारण मोठी स्वप्नेच मोठी यश निर्माण करतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले. अनेक प्रयोग यशस्वी झाले, पण काही मोठे प्रयोग अयशस्वी ठरले. एकदा रॉकेट प्रक्षेपण अपयशी झाले. संपूर्ण देश निराश झाला, पण त्या अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चुका सुधारल्या, पुन्हा मेहनत घेतली आणि पुढील मोहिमा यशस्वी केल्या. याच जिद्दीमुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख मिळाली. पुढे ते भारताचे राष्ट्रपती झाले. पण एवढे पद मिळूनही त्यांचा साधेपणा आणि नम्रपणा कधी बदलला नाही. मित्रांनो, या कथेतून आपण 3 गोष्टी शिकतो. पहिली, मोठी स्वप्ने पहा. दुसरी, अपयशाला घाबरू नका, त्यातून शिकून पुन्हा उभे राहा. आणि तिसरी, यश मिळाल्यानंतरही नम्र राहा. कलाम सर नेहमी म्हणायचे, स्वप्न ही नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीत. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझे स्वप्न इतके मोठे आहे का की मी रोज मेहनत करायला तयार आहे? जर उत्तर हो असेल, तर खात्री बाळगा, आजची मेहनत उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवेल. जीवनात कितीही संकट आली तरी हार मानू नका, कारण अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो. तुमच्यामध्येही असा एक दिवा आहे. तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमचे संस्कार आणि तुमची मेहनत. त्या दिव्याला कधीही विझू देऊ नका. चला, आज आपण सर्वजण मनापासून एक संकल्प करूया. मी मोठे स्वप्न पाहीन. मी प्रामाणिकपणे मेहनत करीन. मी आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करीन. मी अपयशाला घाबरणार नाही आणि माझ्या यशाने फक्त माझेच नव्हे, तर माझ्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करील. शेवटी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचाराने मी माझे विचार संपवू इच्छितो. स्वप्न ती नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. म्हणून आजच तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाका. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्कीच शेअर करा. अशाच प्रेरणादायी कथा, सुविचार आणि जीवनमूल्यांवर आधारित व्हिडिओसाठी संस्कार ज्योत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.